इयत्ता 8 मार्गदर्शिका आपण मॅथ्स आणि बुद्धिमत्तेचे दोन्ही पोर्शन पूर्ण केले आहेत. आपण मागच्या लेक्चर पासून चालू केलेला आहे मराठी विभाग. आज पाहणार आहोत आपण 1.3 परिच्छेद. तर परिच्छेदमध्ये एक लक्षात ठेवायचं सर्व मुलांनी की परिच्छेदचा एक एक सिंगल क्वेश्चन कधी सोडवायचा नाही. तो 3चा गट असतो. गटचे पूर्ण तिन्ही प्रश्न त्या गटाचे तिन्ही प्रश्न वाचायचे. कधी कधी काय होतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रश्नात पहिल्याचं उत्तर मिळतं. ठीक आहे. पहिला परिच्छेद. गाणं, नाटक, चित्र, खेळ अशा अनेक गोष्टीत मुलांना डॅश असतो. आणि अजून एक जर क्रियापदावरूनही आपण इथला शब्द बऱ्याच वेळा ओळखू शकतो. त्यांचा कल पाहून फक्त योग्य डॅश महत्वाचे असते. त्यात पालकांनी आपला हट्ट न करता मुलांना आवडीच्या विषयात प्रगती करता यावी म्हणून डॅश द्यावी. पहा काय द्यावे? प्रोत्साहन द्यावे. डॅश महत्वाचे असते, मार्गदर्शन महत्वाचे असते. आणि इथे आहे मुलांना काय असतो? मुलांना रस असतो. गाणं, नाटक, चित्र, खेळ अशा अनेक गोष्टीत मुलांना रस असतो. रस म्हणजे इंटरेस्ट असतो. पुढचा परिच्छेद घेऊया. पहिला प्रश्न. डॅश शरीरात निरोगी मन वास करते म्हणून डॅशला फार महत्व आहे. बलोपासनेसाठी संत डॅश यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे बांधली. पण हनुमानाची मंदिरे कोणी बांधली? आपण इतिहासामध्ये पाहिलंय. हनुमानाची मंदिरे बांधली रामदासांनी. हे लक्षात कसं ठेवायचं? इतिहासाचा प्रश्न शिकवतो तुम्हाला मी. हनुमान कोणाचे दास होते? हनुमान होते रामाचे दास. मग रामदासानेही स्वतःला रामदास म्हणून घेतलेला आहे. त्यांनी हनुमानाची पूजा केली आणि हनुमानाची मंदिरे बांधली आहेत. मग उत्तर येणार पहिलं रामदास. आता डॅश शरीरात निरोगी मन वास करते. सुदृढ शरीरात निरोगी मन वास करते. इंग्लिश मध्ये म्हण आहे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. म्हणून डॅशला महत्व आहे. आता शरीर जर चांगलं हवं असेल तर काय करायचंय? व्यायाम करायचा आहे. ठीक आहे. 2 परिच्छेद झाले. तिसरा परिच्छेद घेऊया. संदेशास पहिल्यांदाच डॅश आला होता. गर्दीतून पुढे जाताना गाडीचा आवाज ऐकून सर्व लोकांनी डॅश गर्दी केली. अखेर डॅश आवाज करत गाडी रुळावरून गेली आणि गर्दी बऱ्यापैकी कमी झाली. पहा खोज कुठे आहे? रुळावर आली म्हणजे कोणती गाडी असणार आहे? झुकझुक गाडी, रेल्वे. ठीक आहे. मी इथे रेल्वे स्टेशनवर आला होता. रेल्वे स्टेशन म्हटलं तिथे काय असतं? प्लॅटफॉर्म. म्हणून तिन्ही प्रश्न एकदम वाचायचे. एका प्रश्न सोडवायची घाई कधीच करायची नाही. दुसरं पान असेल तर दुसरं पान पलटून वाचा, पण कंटाळ करू नका. ओके. डॅशचा आवाज करताना गाडी कसा आवाज करते? रेल्वे गाडी शिट्टी सारखा. ठीक आहे. पुढचा परिच्छेद. पारा चांगलाच होता. आता पायी तर गोठला होता का वधारला होता आपल्याला माहित नाही. सारी सजीव सृष्टी डॅश होती. जर इथं वधारला असेल तर कोमेजला असेल, गोठला असेल तर बहरून किंवा थंडून गेली असेल, गारठून गेली असेल. दुपारच्या डॅश तर लहानग्याच्या अंगाची लाही करून सोडत होता. लाही करणे म्हणजे अंगाची आग होणे. काय असतं? ताप म्हणजे उन्हाळा आहे. काय इथं उन्हाळा आहे म्हणजे पारा काय होता? वधारला होता. वधारणे म्हणजे वाढणे, इन्क्रीज. सारी सजीव सृष्टी काय होणार आहे? कोमेजून जाणार आहे पारा वाढल्यावरती. तीनही प्रश्न सलग वाचा. पुढचा पॅसेज. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा डॅश निश्चित ठरलेला असतो. आता जन्म आल्यावरती मृत्यू असतो. इथं उत्तर येते तरी मी वाचणार आहे पुढचे. म्हणून आयुष्यभर चिंता करण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक डॅश सोने करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. आपण म्हणतो संधीचे सोने करा, अपॉर्च्युनिटी. आपल्या कर्तृत्वाने नाव राखणे याला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? मरावे परी कीर्ती रूपे गुरावे. पुढचा प्रश्न. हे सलग पण आलं पण तरी तिन्ही प्रश्न वाचायचेच आधी. ते सोडायचंच नाही कधी. पुढचा परिच्छेद. ज्ञानार्जन हा मानवाचा डॅश आहे. नैसर्गिक ज्ञान संपादनातून माणसाचे जीवन डॅश झाले आहे. अशा या प्रयत्नातून डॅश उदयास आले व मानवाचे जीवन आरामदायी बनले आहे. मानवाचे जीवन आरामदायी कशामुळे बनले आहे? विज्ञानाने जी प्रगती केली. पहा आता आपल्याला फॅन लावायचा असेल
तर हवा घ्यावं लागत नाही, बटन दाबले की हवा येते. टीव्ही लावायचं उठून टीव्ही पण द्यायची गरज नाही, रिमोट बसल्या जागेवर काम होत आहे. म्हणजे विज्ञान झालंय, विज्ञानाने शोध लावले म्हणून आपलं जीवन आरामदायी झालं आहे. नैसर्गिक ज्ञान संपन्न माणसाचे जीवन सुस्थिर झाले आहे. आणि ज्ञानार्जन हा मानवाचा डॅश आहे, स्थायी भाव आहे. ठीक आहे, आता पुढचा पॅसेज नाहीये. 6 पॅसेज झाले आपले, 6 परिच्छेद झाले आहेत. पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक घेऊया. तो पण सबस्क्राईब करा आणि परीक्षा जवळ आल्यात खूप अभ्यास करा.